आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींनो, आत्ताच मोबाईल चेक करा, कारण जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काल रात्रीपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले। नमस्कार, लाडकी बहीण योजनेबद्दल आत्ताची सर्वात मोठी आणि तातडीची बातमी घेऊन आलो आहोत। जर आपण या योजनेचे लाभार्थी असाल तर पुढची काही मिनिटं अजिबात हलू नका, कारण एक असं अपडेट आहे ज्यामुळे कदाचित आपले पैसे थांबू शकतात। चला, जराही वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया। तर सुरुवात करूया एका मोठ्या आणि आनंदाच्या बातमीने। सरकारनं 19वा आणि 20वा हप्ता म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे एकदम एकत्र खात्यात जमा करायला सुरुवात केली आहे। हो, अनेक भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज सुद्धा आलेले आहेत। अगदी बरोबर ऐकलंय। तब्बल 3000 रुपये थेट बँक खात्यात जमा होत आहेत। ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना आता ही दुप्पट रक्कम मिळत आहे। आता आपल्या मनात प्रश्न असेल की हे पैसे एकत्र का दिले जात आहेत, तर त्याचं कारण आहे मार्च महिन्याचं बजेट। बजेटच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून सरकारनं दोन्ही हप्ते सोबतच देण्याचा निर्णय घेतला आहे। पण थांबा, ही आनंदाची बातमी तर आहेच, पण यासोबतच एक अत्यंत गंभीर इशारा सुद्धा आहे। सरकारनं काही नवीन नियम लागू केले आहेत आणि जर ते पाळले नाहीत तर पुढचं पेमेंट थांबणार हे नक्की। यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की हे 3000 रुपये आणि योजनेचा पुढचा लाभ खरंच सगळ्यांना मिळणार आहे का? तर याचं उत्तर दुर्दैवानं नाही असं आहे। आणि हीच आहे या क्षणाची सर्वात धक्कादायक बातमी। नवीन नियमांमुळे आत्तापर्यंत तब्बल 20 लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलंय। हो, 20 लाख हा आकडा खूप मोठा आहे आणि तो अजूनही वाढू शकतो। मग आता करायचं काय? यावर उपाय काय? घाबरू नका। योजनेमध्ये टिकून राहण्यासाठी आणि नियमित पैसे मिळवण्यासाठी सरकारनं 2 नवीन कागदपत्र सादर करणं बंधनकारक केलेलं आहे। आता हे अगदी नीट लक्षात घ्या। प्रत्येक लाभार्थी महिलेला आता 2 गोष्टी सादर कराव्याच लागतील। एक उत्पन्नाचा दाखला आणि दुसरं पॅन कार्ड। या कागदपत्रांशिवाय फेब्रुवारीचा हप्ता तर मिळणार नाहीच, पण भविष्यात योजनेतून बाहेर काढलं जाईल। यातलं पहिलं कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला। आणि यात सगळ्यात महत्त्वाचं काय, तर तो याच आर्थिक वर्षाचा म्हणजे नवीन काढलेला हवा। जुना दाखला अजिबात चालणार नाही। यातून हे सिद्ध झालं पाहिजे की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे। आणि दुसरं कागदपत्र आहे पॅन कार्ड। हे का गरजेचं आहे, तर सरकारला हे तपासायचं आहे की योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांनाच मिळतोय ना। पॅन कार्डमुळे तुमच्या नावावर काही मालमत्ता आहे का, तुम्ही कर भरता का, हे सगळं तपासलं जाईल। ज्यांची कागदपत्र बरोबर असतील त्यांना एक प्रकारची क्लीन चिट मिळेल आणि पैसे लवकर जमा होतील। या 2 कागदपत्रांसोबतच एक बोनस पण तितकीच महत्त्वाची टिप, आपलं आधार कार्ड नक्की तपासा। अनेक महिलांना फक्त आधार कार्ड आणि बँक खात्यातल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक असल्यामुळे अपात्र ठरवलं गेलंय। ही छोटीशी चूक आपल्याला महागात पडू शकते। चला, आता बघूया की ही पडताळणीची प्रक्रिया नक्की कशी होतीये आणि कोणत्या विभागांमध्ये पैसे वाटायला सुरुवात झाली आहे। सगळ्यांनी लक्ष द्या। अंगणवाडी सेविका आता घरोघरी येऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष तपासणी करत आहेत। जर यावेळी आपण चुकीची माहिती दिली किंवा कागदपत्र दाखवू शकलो नाही तर त्याच ठिकाणी अपात्र ठरवलं जाऊ शकतं। त्यामुळे आपली सगळी कागदपत्र तयार ठेवा। सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं अपडेट आहे नाशिक विभागातून। नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप वेगाने सुरू झालंय। इथल्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत। आता वळूया नागपूर विभागाकडे। नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधील महिलांसाठी हा एक इशारा आहे। इथे कागदपत्र जमा करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करायची आहे, नाहीतर हप्ता अडकू शकतो। आणि छत्रपती संभाजीनगर विभागाबद्दल अपडेट असं आहे की इथं पडताळणीचं काम जवळपास पूर्ण होत आलंय। त्यामुळे येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये पैसे खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। ठीक आहे, तर ही सगळी माहिती आता आपल्याकडे आहे, पण ह्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपण आत्ता ह्या क्षणी ताबडतोब काय करायला पाहिजे। चला बघूया आपली कृती योजना। ही 4 कामं आपल्याला आजच्या आज करायची आहेत। पहिलं, आपलं बँक खातं तपासा, पैसे आलेत का। दुसरं, तहसील कार्यालयात जाऊन लगेच नवीन उत्पन्नाचा दाखला काढा। तिसरं, आपलं पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक करा। आणि चौथं, आधार कार्डवरची सगळी माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या। एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे वेळ अजिबात नाहीये। ही सगळी प्रक्रिया फक्त पुढच्या 3 ते 4 दिवसांतच पूर्ण होणार आहे। त्यामुळे एकही दिवस वाया न घालवता आजच आपली कागदपत्र तयार ठेवा। आणि हो, जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट, जर फक्त फेब्रुवारीचा हप्ता बाकी असेल तर 3000 रुपये मिळतील,
पण जर नोव्हेंबरपासूनचे हप्ते थकले असतील तर काळजी करू नका. एकदा का कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली की सगळी थकबाकी एकदम आपल्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे आता खरा प्रश्न एकच आहे, या योजनेचा लाभ पुढेही सुरू ठेवण्यासाठी आपली कागदपत्र तयार आहेत का? कारण सरकारची तयारी झाली आहे, आता तयारी करण्याची वेळ आपली आहे.